नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले माझ्या यूट्यूब चॅनल्सवरती तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, या वर्षीपासून एक महत्त्वाची अपडेट ITR फॉर्म मध्ये आलेली आहे. ITR फॉर्म हे न्यू टॅक्स रिझ्यूम नुसार डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. सोबत एक नवीन फॉर्म आलेला आहे. तो फॉर्म म्हणजेच फॉर्म 10IEA. हा फॉर्म नेमका काय आहे? हा फॉर्म त्याच्याशीच रिलेटेड आहे, जो न्यू टॅक्स रिझ्यूम आणि ओल्ड टॅक्स रिझ्यूम यामध्ये आपल्याला ITR फॉर्म मध्ये नेमकं दोन्हीपैकी एक सिलेक्ट करून ITR फॉर्म हा नेमका भरायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरावा लागणार आहे. तर तो फॉर्म नेमका कुणासाठी आहे, तो कसा भरायचा आहे, त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, या संबंधित सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर माझ्या चॅनल्सवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन अपडेट तुम्हाला सतत माझ्या चॅनल्सवरती भेटत राहणार आहेत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. फॉर्म नेमका काय आहे, कुणासाठी आहे, तो आधी समजून घेऊया. या ठिकाणी येऊया. फॉर्म 10IEA हा नेमका काय आहे की हे ऍप्लिकेशन्स अंडर सेक्शन 115 BAC सबसेक्शन 6 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 फॉर्म नंबर 10IEA म्हणजेच एक ऍप्लिकेशन आहे. ते अंडर सेक्शन 115 BAC सबसेक्शन 6. आता हा सेक्शन कशाशी रिलेटेड आहे? तर हा सेक्शन जो आहे तो न्यू टॅक्स रिझ्यूमशी रिलेटेड आहे. तर न्यू टॅक्स रिझ्यूम आणि ओल्ड टॅक्स रिझ्यूम खाली आपण पाहूया. तुम्हाला इथे दिसत असेल न्यू टॅक्स रिझ्यूम आणि ओल्ड टॅक्स रिझ्यूम. तर आता इथं न्यू टॅक्स रिझ्यूम जर हा ऑप्शन आपण ITR फॉर्म मध्ये जर सिलेक्ट केला तर तिथे डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. ITR फॉर्म मध्ये डिफॉल्टेड सिलेक्ट आहे. डायरेक्टली तुम्हाला ITR फॉर्म भरायचा आहे. डायरेक्टली भरत गेले तर तो न्यू टॅक्स रिझ्यूम तुम्ही भरणार आहात. पण जर ओल्ड टॅक्स रिझ्यूम तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल तर यामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की ओल्ड टॅक्स रिझ्यूम जर तुम्हाला तुमचा ITR फॉर्म हा भरायचा असेल तर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन असणार आहेत. बघा, इथे सांगितलं आहे की प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. लक्षात घ्या की प्रॉफिट अँड गेन्स म्हणजेच जे काही बिझनेस आणि प्रोफेशन जर तुमचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे 10IEA. फक्त बिझनेस आणि प्रोफेशनची इन्कम ज्यांची आहे, म्हणजे तुमची जर बिझनेसची आणि प्रोफेशनची इन्कम असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि अन्यथा काय करायचं आहे की नॉन बिझनेस केसेस मध्ये ऑप्शन्स कॅन बी एक्सरसाइज विथ रिटर्न ऑफ इन्कम. म्हणजे ITR फॉर्म जो दिसेल तुम्हाला 1, 2 आणि एनी अदर्स दुसरे जर फॉर्म असतील तर तुम्हाला त्या ठिकाणीच तुम्हाला दिसणार आहे की तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्यूमनं तुमचा ITR फॉर्म भरायचा आहे की न्यू टॅक्स रिझ्यूमनं, तिथे तुम्हाला सिलेक्ट करता येईल. पण फक्त बिझनेसच्या केसेसमध्ये म्हणजे ITR 3 आणि ITR 4 हा जर भरायचा असेल, म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशनच्या केसेसमध्ये तुम्हाला ITR फॉर्म भरण्याच्या अगोदर फॉर्म 10IEA हा भरायचा आहे. तो भरल्याच्या नंतर म्हणजेच तुमचा न्यू टॅक्स रिझ्यूम फॉर्म मध्ये डिफॉल्ट सिलेक्टेड आहे, पण तुम्हाला जर ओल्ड टॅक्स रिझ्यूम न भरायचा आहे तर ओल्ड टॅक्स रिझ्यूम सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 10IEA हा भरून तुम्हाला न्यू टॅक्स रिझ्यूम हा विड्रॉल करायचा आहे आणि ओल्ड टॅक्स रिझ्यूम तुम्हाला सिलेक्ट होणार आहे. तो फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट नंबर येणार आहे. तो एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला ITR फॉर्म मध्ये टाकायचा आहे. नंबर आणि डेट हे टाकल्याच्या नंतर तुमचा ओल्ड टॅक्स रिझ्यूम हा सिलेक्ट होणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्यूमनं तुमचा ITR फॉर्म हा भरता येणार आहे. तर चला, तर आपण फॉर्म नंबर 10IEA हा कसा भरायचा आहे हे तुम्हाला सांगतो. इथून तुम्हाला इथं डॅशबोर्डवर आल्याच्या नंतर ई फाईल मध्ये इन्कम टॅक्स फॉर्म आहेत. इन्कम टॅक्स फॉर्म इथं फाईल इन्कम टॅक्स फॉर्म यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेजवर येणार आहात. इथे तुम्हाला दिसत असेल की जे पर्सन विथ बिझनेस और प्रोफेशन इन्कम, बिझनेस आणि प्रोफेशनलचीच इन्कम ज्याची आहे त्यांच्याशीच रिलेटेड हा फॉर्म आहे. तर हे पहा, इथं हा जो फॉर्म 10IE आहे याच्या पुढेच इथे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला फाईल नाव, तर यावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर आपण या पेज वरती येणार आहात. तर इथे आपल्याला सरळ दिसत असेल की ऍप्लिकेशन फॉर एक्सरसाइज ऑब्लिक विड्रॉल ऑफ ऑप्शन्स अंडर सेक्शन 115 BAC. म्हणजेच हा जो सेक्शन आहे तो न्यू टॅक्स रिझ्यूमशी रिलेटेड आहे. न्यू टॅक्स रिझ्यूम आपल्याला विड्रॉल करण्यासाठी एक ऍप्लिकेशन करायचं आहे आणि ते ऍप्लिकेशन फॉर्म 10IEA यामध्ये आपण भरत आहोत. हा फॉर्म त्यासाठी आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल तुमचा पॅन नंबर इथे ऑटो पॉप्युलेटेड असणार आहे. त्यानंतर इथे सबमिशन मोड तो ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. हे आपला ऑटो पॉप्युलेटेड असणार आहे. फायलिंग टाईप ओरिजिनल आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की असेसमेंट इयर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे 2024-25 हे असेसमेंट इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून इथे आपल्याला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला दिसणार आहे इथे डिटेल्स मध्ये सर्व काही दिसत आहे की आपल्याला एक ऍप्लिकेशन करायचं आहे. जे अगोदर सांगितलं तोच फॉर्म 10IEA आपल्याला भरायचा आहे. लेट्स गेट स्टार्टेड यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. इथं आल्याच्या नंतर सरळ दोन क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. पहिला क्वेश्चन आहे डू यू हॅव इन्कम अंडर द हेड प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन ड्युरिंग द असेसमेंट इयर. म्हणजेच जे असेसमेंट इयर आपलं चालू आहे त्या चालू वर्षामध्ये तुमचं प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन पासून तुमची काही इन्कम आहे का. असेसमेंट इयर 2024-25 फायनान्शियल इयर 2023-24 यामध्ये तुमची बिझनेस किंवा प्रोफेशन पासून काही इन्कम आलेली आहे का, इन्कम आहे का, हा प्रश्न पहिला विचारला गेलेला आहे. यामध्ये जर आपण नो केलं तर या ठिकाणी आपल्याला लिहून येईल की इन केस ऑफ नॉन बिझनेस केसेस ऑप्शन कॅन बी एक्सरसाइज विथ रिटर्न ऑफ इन्कम. म्हणजे नॉन बिझनेसच्या केसेस तुमची जर बिझनेस किंवा प्रोफेशन पासून इन्कम नसेल तर तुम्हाला तुमचा जो ITR फॉर्म तुम्ही भरणार आहात त्या ITR फॉर्म मध्येच तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही न्यू टॅक्स रिझ्यूमनं फॉर्म भरणार आहात की ओल्ड टॅक्स रिझ्यूमनं फॉर्म भरणार आहात. ठीक आहे. पण बिझनेस और प्रोफेशन यांच्या या केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर इन्कम आहे तर तुम्हाला इथं यस सिलेक्ट करायचं आहे. यस सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो ड्यू डेट ऍप्लिकेबल फॉर फायलिंग द रिटर्न्स ऑफ इन्कम. की तुम्हाला खाली जे 3 ड्यू डेट दिलेले आहेत यापैकी तुम्हाला कोणती ड्यू डेट तुमची आहे. तर यामध्ये फर्स्ट जी आहे 31 जुलै और ॲज एक्सटेंडेड फॉर द AY म्हणजे असेसमेंट इयर. म्हणजे 31 जुलै ही शेवटची तारीख कुणासाठी आहे. ही जर तुम्ही जर नॉन ऑडिटेड असाल, इंडिव्हिज्युअल असाल आणि तुमचे जे बुक्स हे ऑडिटेड नसेल म्हणजे नॉन ऑडिटच्या केसेसमध्ये 31 जुलै ही ड्यू डेट आहे. आणि जर तुम्ही ऑडिट मध्ये येत असाल तर तुमच्यासाठी 31 म्हणजे 31 ऑक्टोबर ही ड्यू डेट आहे. त्याच्यानंतर अदरचे जे काही केस आहेत त्यासाठी 30 नोव्हेंबर ही ड्यू डेट आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल आहोत, इंडिव्हिज्युअलचा फॉर्म या ठिकाणी भरत आहोत तर नॉन ऑडिटेडच्या केसेसमध्ये. त्यामुळे मी फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. तुम्हाला जे ऑप्शन आहे तुम्ही यापैकी सिलेक्ट करू शकता. 31 जुलै ही ड्यू डेट आहे या ठिकाणी. दोन्ही क्वेश्चन्स आपण आन्सर सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर खाली कंटिन्यू यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. इथं आल्याच्या नंतर एक वॉर्निंग म्हणजे कन्फर्मेशन या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यामध्ये बिफोर प्रोसेडिंग फॉर फायलिंग द फॉर्म प्लीज बी शुअर दॅट यू आर ऑप्टिंग फॉर द इंटेंडेड रिझ्यूम ऑफ टॅक्सेशन अँड यू आर फायलिंग द फॉर्म विदिन द ड्यू डेट्स. म्हणजे जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिझ्यूम या ठिकाणी सिलेक्ट केला तर तुमचा जो ITR फॉर्म आहे तो विदिन ड्यू डेट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. द बेनिफिट ऑफ इंटेंडेड टॅक्स रिझ्यूम मे नॉट बी अलाउड बाय द डिपार्टमेंट इन केस ऑफ द डिले इन फायलिंग द. बेनिफिट जे दिलेले आहेत ते बेनिफिट तुम्हाला भेटणार नाहीत. कधी की तुम्ही ड्यू डेटच्या नंतर जर फॉर्म भरणार असाल ITR फॉर्म म्हणजे या ठिकाणी तुम्ही ओल्ड टॅक्स रिझ्यूम सिलेक्ट करत आहात. ओल्ड टॅक्स रिझ्यूम सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला ड्यू डेटच्या आत फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि ड्यू डेटच्या नंतर तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला जे
बेनिफिट भेटणार आहेत ते बेनिफिट इथे त्यानंतर तुम्हाला भेटणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला ड्यू डेटच्या आतच हा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, जर तुम्ही येस केलं या ठिकाणी, येस केल्याच्या नंतर तुमचा जो ओल्ड फॉर्म आहे ओल्ड टॅक्स रिझ्यूम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला ईव्हीसीचं एक ऑप्शन येणार आहे. ईव्हीसी थ्रू तुम्हाला ई व्हेरीफाय करायचं आहे. ई व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट येणार आहे. ती ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला कुठे टाकायचा आहे तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी हे पहा, have you exercised the options under sections 115 BAC subsection 6 of obtaining out of new tax regime. म्हणजे हा जो ITR फॉर्म आहे तो डिफॉल्ट सिलेक्ट आहे न्यू टॅक्स रिझ्यूम. जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्यूम सिलेक्ट करायचा असेल तर या ठिकाणी पहा, इथं आपण येस करूया की ओल्ड टॅक्स रिझ्यूमनं फॉर्म भरायचा आहे. येस विदिन ड्यू डेट, विदिन ड्यू डेट, ड्यू डेटच्या आतच आम्ही तो फॉर्म भरणार आहोत असं आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर ते आपल्याला इथं लगेच डेट ऑफ फायलिंग, डेट आणि ॲक्नॉलेजमेंट नंबर ऑफ फॉर्म 10IEA. तो फॉर्म आता आपण पाहिला की तो फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचा ॲक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि डेट फायलिंग म्हणजे जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याची डेट किती तारखेला भरलेला आहे ती डेट आपल्याला या ठिकाणावर सिलेक्ट करायची आहे. ती डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या जो ITR फॉर्म मध्ये ओल्ड टॅक्स रिझ्यूम आहे तो सिलेक्ट होणार आहे आणि त्या ओल्ड टॅक्स रिझ्यूम नुसार तुम्ही तुमचा ITR फॉर्म हा भरणार आहात. पद्धतीने तुम्हाला तुमचा ओल्ड टॅक्स रिझ्यूम हा ITR फॉर्म मध्ये सिलेक्ट करायचा आहे. तर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी अपेक्षा करतो. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.